मेकॅनिझम ऑफ SN रिएक्शन. मेकॅनिझम म्हणजे काय, तर द पाथ बाय विच द रिएक्शन इज टेकिंग प्लेस. कधी कधी काय असतं की एखादी रिएक्शन असते दॅट टेक्स प्लेस इन ओनली वन स्टेप, पण कधी कधी काही काही रिएक्शनला 2 किंवा 3 स्टेप लागतात रिएक्शन होण्यासाठी. नंतर मेकॅनिझमच्या बरोबरच आपल्याला रेट ऑफ द रिएक्शन पण कन्सिडर करायला लागतो की फास्ट आहे रिएक्शन की स्लो आहे की व्हेरी स्लो आहे का व्हेरी फास्ट आहे. तर ह्या सगळ्याचा जो डिटेल स्टडी आहे ना तो आपण केमिकल कायनेटिक्सच्या चॅप्टर मध्ये करणार आहोत. आता सध्या आपण फक्त इथे सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक, एस स्टँड्स फॉर सबस्टिट्यूशन आणि एन स्टँड्स फॉर न्यूक्लिओफिलिक, ह्या फक्त सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक रिएक्शनचाच इथे मेकॅनिझम आपण बघणार आहोत. तर आपण रिएक्शन ऑर्गॅनिकच्या कुठली रिएक्शन लिहिताना कशी लिहितो, सबस्ट्रेट प्लस रिएक्टंट गिव्स प्रॉडक्ट प्लस बाय प्रॉडक्ट, आणि त्याच्या एरोवर आपण सगळ्या कंडिशन्स लिहितो. कॅटलिस्ट वापरलाय का, दुसरा कुठला रिएजंट वापरलाय का, हीट केलंय का, बॉईल केलंय का, स्पेसिफिक टेम्परेचर आहे का, प्रेशर काय वापरलंय का, अजून कुठली जर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल रिलेटेड टू दॅट रिएक्शन ती आपण त्या एरोवर लिहितो. सबस्ट्रेट म्हणजे काय, तर सबस्ट्रेट इज द सबस्टन्स अपॉन विच रिएक्शन इज टेकिंग प्लेस. म्हणजे त्याच्या याच्यामध्ये बॉन्ड मध्ये काहीतरी चेंजेस होतात. रिएक्टंट इज द सबस्टन्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द रिएक्शन टू टेक प्लेस. म्हणजे रिएक्टंट काहीतरी त्या सबस्ट्रेट मध्ये चेंजेस घडवतो. प्रॉडक्ट म्हणजे आपल्याला जे मिळतं ते मेन प्रॉडक्ट, आणि बाय प्रॉडक्ट म्हणजे जे आपल्याला प्रॉडक्ट बरोबर दुसरं काहीतरी मिळतं ते कमर्शियली इम्पॉर्टंट असेल नसेल डिपेंड्स अपॉन द रिएक्शन. तर ह्या सगळ्या रिएक्शन कशा होतात, त्यांचं स्पीड किती आहे, त्याच्यामध्ये इंटरमिडिएट फॉर्म होतंय का, त्याच्यात एक स्टेप आहे की 2 स्टेप आहेत, किंवा त्या रिएक्शनचा रेट कशावर डिपेंड आहे. हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर participating in the reaction, how many molecules of which substance are responsible for the change in the rate of reaction, हे सगळं आपल्याला मेकॅनिझमने कळतं. आता कुठल्याही रिएक्शनचा मेकॅनिझम कळण्यासाठी या रिएक्शन प्रॅक्टिकली करावी लागते, म्हणजेच एक्सपेरिमेंटेशन गरजेचं आहे. एक्सपेरिमेंट केल्याशिवाय आपल्याला त्या रिएक्शनचा मेकॅनिझम कळत नाही. आणि हे एक्सपेरिमेंट आपण फिजिकल केमिस्ट्री मध्ये आपल्याला आहेत प्रॅक्टिकल मध्ये एक्सपेरिमेंट. आता ते कशासाठी आपल्याला करावे लागतात असं नाही, पूर्वी केलेले सायंटिस्टनी त्याची थिअरी आपण फक्त लर्न करतोय, पण मुळात कुठलाही मेकॅनिझम करण्यासाठी एक्सपेरिमेंटेशन हा सर्वात महत्वाचा मार्ग आहे. तर मग असं सबस्टिट्यूशन, एस स्टँड्स फॉर सबस्टिट्यूशन, एन स्टँड्स फॉर न्यूक्लिओफिलिक, यांचा रिएक्शन यांचा मेकॅनिझम आपल्याला इथे बघायचं आहे. 2 टाईपची रिएक्शन आपल्याला इथे बघायची, SN1 आणि SN2. म्हणजे सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर आणि सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक बायमॉलिक्युलर. आता ह्या ज्या रिएक्शन आहेत त्या रिएक्शन आपल्याला बघायचे एका स्पेसिफिक न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता ती न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कुठली आहे, तर ती तुला जनरल रिएक्शन मी लिहून दाखवते. RX म्हणजे अल्काइल हॅलाइड reacts with base OH minus, which gives ROH means alcohol plus this X minus leaves the substance. ह्याच्यामध्ये RX ला म्हणतात सबस्ट्रेट, याला OH मायनस म्हणजे कुठली अल्कली, याला म्हणतात रिएजंट. आता ही ऍक्वस अल्कली आपण इकडे यूज करतो म्हणजे वॉटर सोल्युशन. ROH is product, alcohol, and X minus means halide ion is living group. लिव्हिंग ग्रुप म्हणजे काय की ह्याला रिप्लेस केलंय, या ग्रुपला रिप्लेस केलंय OH मायनस. This X is also nucleophile and OH is also nucleophile, therefore this reaction is called as nucleophilic substitution. ही एक जनरल रिएक्शन आपल्याला बघायचे दोन्ही ह्याच्यामध्ये, म्हणजे SN1 मध्ये आणि SN2 मध्ये. मग हा R कुठलाही असू शकतो, मिथाइल, इथाइल, एन प्रोपाइल, आयसोप्रोपाइल, टर्शियरी ब्युटाइल, एन ब्युटाइल, कुठलाही R असू शकतो.
मग आर कुठला आहे त्याच्यावर रिॲक्शन डिपेंड आहे का, हा OH मायनस कुठला आहे त्याच्यावर डिपेंड आहे का, दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे का, की कोणाच्याच कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नाही का, एकाच्याच कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे, रिॲक्शनचा रेट, हे सगळं आता आपल्याला इकडे बघायचं आहे. सो ही जनरल रिॲक्शन आहे. RX प्लस OH मायनस गिव्स ROH प्लस X मायनस. याच्यामध्ये काय होतं तर R आणि X मधला बॉन्ड ब्रेक होतो आणि R आणि OH मधला बॉन्ड फॉर्म होतो. पण हे असं एवढं इतकं सोपं आहे का, की काय कॉम्प्लिकेटेड आहे, ते आपण आता बघूया. त्यात दोन प्रकारचे मेकॅनिझम आहेत, SN1 मेकॅनिझम आणि SN2 मेकॅनिझम. हा, आता हे सगळं मी तुला ओरली इकडे सांगितलंय, ते तुला सगळं वाचायचं आहे हा, कारण वर्ड टू वर्ड रीडिंग मस्ट आहे. त्यातला पहिला मेकॅनिझम आहे SN2. आता पहिल्यांदा SN2 चा मीनिंग बघूया. सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बाय मॉलिक्युलर रिएक्शन. S stands for substitution, N for nucleophilic, 2 stands for biomolecular reaction. आता ही जी रिएक्शन आहे, ही रिएक्शन त्याच्यासाठी एक्झाम्पल काय घेतलंय, मिथाइल ब्रोमाइड रिएक्ट्स विथ अल्कली टू फॉर्म मिथाइल अल्कोहोल अँड ब्रोमीन ग्रुप लीव्स द सिस्टीम का सबस्ट्रेट म्हणू शकतो आपण. CH3Br plus OH minus gives CH2OH plus Br-. दिसताना रिएक्शन एकदम सिंपल दिसते आपल्याला, की CH3 आणि Br मधला या कार्बन आणि ब्रोमीन मधला बॉन्ड ब्रेक होतो, कार्बन आणि OH मधला बॉन्ड फॉर्म होतो आणि Br leaves the system किंवा Br leaves the substrate. आता इथे लिहिलं रेट इज इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3Br इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. आता मागच्या वर्षी आपण केमिकल इक्विलिब्रियम मध्ये लॉ ऑफ मास ऍक्शन असं बघितलं होतं आणि त्याच्यामध्ये असं आपण रेटसाठी इक्वेशन लिहिलं होतं. आता त्या लॉ ऑफ मास ऍक्शनच्या इक्वेशन मध्ये आणि ह्या इक्वेशन मध्ये थोडासा फरक आहे. लॉ ऑफ मास ऍक्शनचं आपण इक्वेशन लिहिलं होतं तेव्हा सगळ्याच जे रिएक्टंट्स आहेत त्यांना कन्सिडर केलं होतं रेट चे इक्वेशन लिहिताना. पण दिस इज नॉट इक्वेशन बेस्ड अपॉन लॉ ऑफ मास ऍक्शन. दिस इज बेस्ड अपॉन एक्सपेरिमेंटेशन. ऍक्च्युअली एक्सपेरिमेंट परफॉर्म करून ठरवतात की ह्या दोघांपैकी कुणाच्या कॉन्सन्ट्रेशनवर रेट डिपेंड आहे. या दोघांपैकी कोणाचं कॉन्सन्ट्रेशन चेंज केल्यानंतर रेट चेंज होतोय, कोणाचं कॉन्सन्ट्रेशन केल्यानंतर रेट कसा चेंज होतोय, हे सगळं एक्सपेरिमेंट करूनच ठरवलं जातं. तर ह्या रिएक्शन वर पण एक्सपेरिमेंट करून असं ठरवलं की रेट इज इक्वल टू K म्हणजे रेट कॉन्स्टंट इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3Br रेस टू नथिंग म्हणजे 1 इंटू OH मायनस रेस टू नथिंग म्हणजे 1. म्हणजे हा जो रेट आहे तो CH3Br म्हणजे मिथाइल ब्रोमाइड सबस्ट्रेटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे आणि रिएजंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे. सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं की रेट डबल होतो, OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं की रेट डबल होतो, यांचं दोघांचे कॉन्सन्ट्रेशन हाफ हाफ केलं तर रेट हाफ होतो. आता हे कसं हे तुला आत्ता कळणार नाही या इक्वेशन वरून, पण जेव्हा आपण केमिकल डायनामिक्स लर्न करू तेव्हा तुला कळेल. मी परत हे एक्झाम्पल घेऊन तुला सांगेन. फक्त आता सध्या असं लक्षात ठेव की रेट हा CH3Br म्हणजे सबस्ट्रेटच्या ऍज वेल ऍज रिएजंट म्हणजे OH मायनस दोघांच्याही कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे आणि या दोन मोलेक्युलच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे. म्हणून सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बाय मोलेक्युलर रिएक्शन असं याचं नाव आहे. Current rate of the reaction depends on concentration of both this CH3Br as well as OH minus. येतं लक्षात? हो. हा. आता ही जी रिएक्शन आहे ही वन स्टेप रिएक्शन आहे. तुला इकडे मी लिहिलंय ते दाखवते.
ही रिॲक्शन आपण इथे मिथाइल अल्कोहोल बरोबर बघितली ती आपण फक्त RX जनरल बघितली RX प्लस OH मायनस गिव्स ROH प्लस X मायनस. आता ही मिथाइल अल्कोहोल बरोबरची SN2 मेकॅनिझमची रिॲक्शन CH3Br plus OH minus aqueous gives CH3OH plus Br minus. Rate depends upon concentration of CH3Br as well as OH minus. दोघांच्याही कॉन्सन्ट्रेशन वर रेट डिपेंड आहे म्हणून हिला बायोमॉलिक्युलर रिॲक्शन असं म्हटलंय. येत्या लक्षात? ओके हो. आता नंबर ऑफ स्टेप्स इन्व्हॉल्व्ड इन दिस रिॲक्शन इज ओनली 1. आता रिॲक्शन कशी होते बघा मी 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर काढला इकडे मिथाइल ब्रोमाइड. आता जे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर येते आपल्या असं लक्षात येते की फ्रंट साइडला Br मायनस आहे म्हणजे Br आहे न्यूक्लिओफाइल आहे. आता OH मायनस जेव्हा ह्याला अटॅक करेल ह्याच्यावर या कार्बन बरोबर बॉन्ड करण्यासाठी OH मायनस अटॅक करेल तो फ्रंट साइड अटॅक पॉसिबल नाहीये. आता फ्रंट साइड अटॅक का पॉसिबल नाहीये तर एक तर Br मायनस हा न्यूक्लिओफाइल आहे तो दुसऱ्या न्यूक्लिओफाइलला इकडे येऊन देईल का नाही येऊन देणार. याच्यामध्ये रिपल्शन होईल आणि भांडाभांडी पण होईल. हा Br मॉडेल मला लिव्ह करायचं नाहीये हा कार्बनला आणि OH मॉडेल मला तर बॉन्ड फॉर्म करायचा कार्बन बरोबर. त्यामुळे पुढून तर येणं शक्य नाही OH मायनस. मग OH मायनस काय करेल बॅकसाइड अटॅक मागून अटॅक करेल. आता मागून अटॅक का पॉसिबल आहे तर ह्याला जे कार्बनला जे लागलेत ना बॉन्ड ते हायड्रोजन छोटे आहेत सगळे ॲटम. इथे जो कुठला मोठा असेल तर या OH मायनसला मागून पण अटॅक करायला प्रॉब्लेम येईल. पुढून तर Br थांबवतोय मागून तर इकडे बल्की ग्रुप असतील ते थांबवत आहेत. त्यामुळे मग या OH मायनसची पंचायत होईल ना पुढून अटॅक करू शकत ना धड मागून. पण ह्या सबस्ट्रेट मध्ये स्पेशली इथे छोटेच ग्रुप अटॅच आहेत. त्यामुळे जरी पुढून Br येऊ नको म्हटलं तरी मागून त्याला येता येईल. So this OH minus cannot attack from front side, therefore it will attack from back side. मग बॅक साइड अटॅक केल्यानंतर काय होतं इंटरमिजिएट मध्ये इंटरमिजिएट स्टेज काय होते तर ब्रोमिनला तर काय बॉन्ड फॉर्म करायचा नसतो पण OH मायनस तर त्याला बॉन्ड फॉर्म करायचा असतो कार्बन बरोबर. पण मग कार्बन या दोघांबरोबर कसा ऍट अ टाइम बॉन्ड फॉर्म करेल मग तो काय करतो ब्रोमिन बरोबरचा बॉन्ड हाफ ब्रेक करतो आणि OH मायनस बरोबरचा बॉन्ड हाफ फॉर्म करतो. ही जी मधली स्टेज आहे जी अनस्टेबल इंटरमिजिएट स्टेज आहे ती स्टेज आहे ही हायली एनर्जेटिक इंटरमिजिएट स्टेज. लहानपणी कधी कांदा पोळी खेळलायस तू? हो. हा काय कसं करतात कांदा पोळीमध्ये कसं खेळतात? एक पाय ठेवतात थोडी वाजतात मग दोन म्हणजे बॅरियर असं उंच करत जातात ना. आणि तो बॅरियर खरं म्हणजे काय आपल्याला एका जमिनीच्या एका भागात जमिनीच्या दुसऱ्या भागावर उडी मारून जायचं असतं तर आपण सरळ जाऊ शकत नाही. आपल्याला बॅरियर क्रॉस करून जावं लागतं. तसंच या रिॲक्टंटचं पण आहे. आता हा एनर्जी प्रोफाईल डायग्राम इथे काढलाय. इथे आहेत रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट हे खालच्या स्टेजला आहेत रिॲक्टंट पेक्षा. इथे त्याची एनर्जी ही प्रॉडक्ट पेक्षा रिॲक्टंट पेक्षा कमी आहे. पण असं डायरेक्ट कन्व्हर्जन रिॲक्टंट टू प्रॉडक्ट पॉसिबल नाही. तुला आरो दिसतोय का? हो दिसतोय. हा रिॲक्टंट टू प्रॉडक्ट असं डायरेक्ट हे कन्व्हर्जन पॉसिबल नाहीये. रिॲक्टंट हॅज टू क्रॉस दिस बॅरियर आणि मग प्रॉडक्ट मध्ये कन्व्हर्जन होतं. सो आधी रिॲक्टंट टू अनस्टेबल इंटरमिजिएट आणि मग अनस्टेबल इंटरमिजिएट विल गेट कन्वर्टेड टू प्रॉडक्ट. तर ही ती अनस्टेबल इंटरमिजिएटची स्टेज आहे. म्हणून तुला कांदापोळीचा एक्झाम्पल दिलं की तो बॅरियर क्रॉस केल्याशिवाय प्रॉडक्ट होऊ शकत नाही. मग इथे याच्यामध्ये काय होतं अनस्टेबल इंटरमिजिएट मध्ये Br मायनसचा बॉन्ड हाफ ब्रेक होतो म्हणून ते हाफ मायनस चार्ज दिलाय आणि OH मायनसचा हाफ फॉर्म होतो. आणि मग हे जे पेंटा कोऑर्डिनेट सिस्टीम तयार होते कारण आपल्याला माहिती कार्बन इज हॅव्हिंग बॅलन्सिंग फोर्स टेट्राव्हॅलेंट येतो. सो पेंटा कोऑर्डिनेट सिस्टीम पॉसिबल नाही आहे. मग जी अनस्टेबल स्टेट असते ती पटकन गेट कन्वर्टेड इनटू अगेन टेट्रा कोव्हॅलेंट कार्बन दॅट इज अल्कोहोल. आता इथे काय होतं बॅक साइड अटॅक केल्यामुळे OH मायनसला लेफ्ट साइडला बॉन्ड फॉर्म करतो. मिथाइल अल्कोहोल फॉर्म होतो. म्हणजे आधी होता आपला मिथाइल क्लोराइड मिथाइल ब्रोमाइड त्याचा Br होता राईट साइडला. आता झाला मिथाइल अल्कोहोल पण त्याचा OH गेला लेफ्ट साइडला. येत्या लक्षात घ्या चेंज. तर
हा चेंज होतोय हे आपल्याला कसं कळणार? म्हणजे आधी बिया राईट साईडला होता, मग OH लेफ्ट साईडला आला, हे तर आपल्याला या साध्या सबस्टन्स वरनं कळणार नाही. पण जर हे सबस्ट्रेट ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल, म्हणजे हा जो कार्बन जो आहे तो कार्बनचा कायरल कार्बन असेल. कायरल कार्बन म्हणजे काय? हे रेकॉर्डिंग चालू आहे. सांगते. Chiral carbon is the one to which the valencies which are attached or the group or atoms are attached, they are different. आता इथे जर तू बघितलंस एक्झाम्पल, इथे बघितलंस तर हे आपलं न्यूक्लिओफाइल आहे X आणि बाकीचे ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम आहेत ते P, S, Q वेगवेगळे आहेत सगळे. आणि हा न्यूक्लिओफाइल हा राईट साइडला आपण दाखवलाय. आता OH मायनस राईट साइडने अटॅक करू शकत नाही, म्हणजे फ्रंट साइड अटॅक करू शकत नाही, बॅक साइडने अटॅक करावा लागतो. मग हा आपल्याला बॅक साइडला OH मायनस मिळतो आणि हा इकडचा बॉन्ड, हा अर्धा बॉन्ड होतो, इकडचा अर्धा बॉन्ड ब्रेक होतो. आणि जे प्रोडक्ट मिळतं आपल्याला ते बघते आता असं मिळतं. ओरिजिन आपलं प्रोडक्ट होतं हे असं, राईट. आता प्रोडक्ट मिळालं आपल्याला असं. क्लोरीन तर राईट साइडला, इथे आलं OH मायनस लेफ्ट साइडला. ह्याला काय म्हणतात? इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन म्हणजे काय? जो ओरिजिनल लेव्ह रोटेटरी असेल तर प्रॉडक्ट हे डेक्स्ट्रो रोटेटरी बनतं. ओरिजिनल जर डेक्स्ट्रो असेल तर प्रॉडक्ट हे लिव्हो बनतं. डेक्स्ट्रो लिव्हो म्हणजे माहितीये? हो, लेफ्ट अँड राईट साइड. येस, लिव्हो म्हणजे लेफ्टला रोटेट करतं PPL आणि डी म्हणजे डेक्स्ट्रो म्हणजे राईटला PPL रोटेट करतं. ह्याला म्हणतात वार्टन इन्व्हर्जन. म्हणजे आपली छत्री असते ना, छत्री, खूप पाऊस वारा आला उलटी झाल्यावर कशी होते छत्री? सगळी अशी त्याच्या बरोबर उलटा शेप होतो ना, होडी सारखी होते ना छत्रीवरती. दॅट इज तेच सेम इथे तसंच दिसतंय. म्हणजे ते तू इमॅजिन कर. दॅट इज इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. आणि इकडे 100% इन्व्हर्जन का होतं? तर फ्रंट साइड अटॅक पॉसिबल नाही, कारण फ्रंट साइड वरनं ऑलरेडी न्यूक्लिओफाइल आहे. पण बॅक साइड अटॅक मात्र पॉसिबल आहे, कारण हे जे ग्रुप आहेत ते खूप छोटे छोटे आहेत. हे जर ग्रुप मोठे मोठे असतील तर बॅक साइड अटॅक पण पॉसिबल नाही. येत्या लक्षामध्ये? सो दिस इज कॉल्ड, म्हणजे जे आपल्याला कंपाऊंड मिळतं ते कंपाऊंड असतं ते 100%, जे प्रॉडक्ट मिळतं ते 100% इन्व्हर्टेड. ऑफकोर्स ते प्रॉडक्ट अल्कोहोल असणार आहे, ओरिजिनल आपलं अल्काइल हॅलाइड होतं. पण अल्काइल हॅलाइड जर लिव्हो रोटेटरी असेल तर अल्कोहोल डेक्स्ट्रो रोटेटरी असेल, अल्काइल हॅलाइड जर डेक्स्ट्रो असेल तर अल्कोहोल लिव्हो. येत्या लक्षामध्ये? हो. आता हेच आपण पुस्तकात काय काय स्टेप, सेम स्टेप दिले ते बघूया. हे तर दिलंय सबस्टिट्यूशन, न्यूक्लिओफिलिक, हे सगळं दिलंय. पेंटा कोऑर्डिनेट सिस्टीम, हाफ बॉन्ड, प्रोडक्ट मिळालं इन्व्हर्जन ऑफ, इथे राईट साइडला होतं, इथे लेफ्ट साइडला. सिंगल स्टेप रिएक्शन आहे, बॅक साइड अटॅक आहे न्यूक्लिओफाइलचा, पेंटा कोऑर्डिनेट कार्बन, वार्टन इन्व्हर्जन. येते लक्षात? हे सगळं वाचायचं. मी जिथलं ओरली सांगितलंय ते सगळं वाचून घे. हे कळलं SN2 मेकॅनिझम? हो. आता पुढचा मेकॅनिझम आहे SN1 मेकॅनिझम, सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमोलेक्युलर. बरं, त्याच्या आधी आपण ना एक हे बघूया. मला असं वाटतं पुस्तकात कुठेतरी हे ट्राय दिस मध्ये युजर पॉवर किंवा एक्सरसाइज कुठेतरी एक आहे, सॉल्व्ह करून दाखवतो. रिएक्शन ऑफ 2-chlorobuटाने विथ ऍक्वस अल्कली. आता आपल्याला माहिती आहे 2-chlorobuटाने हे कायरल कंपाऊंड आहे. हा जो कार्बन आहे या कार्बनला जे बाकीचे बॉन्ड अटॅच आहेत ते सगळे डिफरंट आहेत. एक हायड्रोजन आहे, एक मिथाइल आहे, क्लोरीन आहे. आता या 2-chlorobuटाने जेव्हा OH मायनस अटॅक करेल तेव्हा फ्रंट साइड अटॅक पॉसिबल नाहीये, कारण काय इथे ऑलरेडी Cl मायनस आहे. मग तो काय करेल? बॅक साइडने अटॅक करेल. बॅक साइडने अटॅक केल्यानंतर आपल्याला जे प्रॉडक्ट मिळेल, फायनल प्रॉडक्ट, आता इथे मी इंटरमिजिएट वगैरे काही लिहिलेलं नाही, जे फायनल प्रॉडक्ट मिळेल
त्याच्यात जो OH मायनस असेल तो लेफ्ट साइडला असेल तर बॅक साइड अटॅक केला जाणार. म्हणजे हे जर डेक्स्ट्रो असेल हॅलाइड तर आपल्याला अल्कोहोल मिळेल, तो लिव्हो मिळेल. हे हॅलाइड जर लिव्हो असेल तर अल्कोहोल मिळेल, तो डेक्स्ट्रो. म्हणजे 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन विल टेक्स प्लेस. आणि हे आपल्याला तेव्हाच कळेल जर ते सबस्ट्रेट ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल. याचा अर्थ सबस्ट्रेट ऑप्टिकली ऍक्टिव्ह नसेल तर असं कन्व्हर्जन इन्व्हर्जन होणार नाही का? तर होईल, पण आपल्याला कळणार नाही, कारण कळायला मार्गच राहणार नाही ना. ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल तर आपण ऑप्टिकल रोटेशन मोजून कन्फर्म करू शकतो की बाबा पहिला लिव्हो होता आता डेक्स्ट्रो झालं, किंवा आधीचं डेक्स्ट्रो होतं लिव्हो झालं. सबस्ट्रेट ऑप्टिकली ऍक्टिव्हच नसेल तर इन्व्हर्जन झालेलं असणारच आहे, पण आपल्याला कळणार नाही. म्हणजे आपल्याला काही त्याचं काही चेंज आपल्याला त्याचा दाखवता येणार नाही किंवा मेजर करता येणार नाही चेंज, तरी इन्व्हर्जन होणार. सो हे झालं आपलं SN1 रिएक्शन. सो SN2 रिएक्शन. आता SN1 रिएक्शन, सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमोलेक्युलर रिएक्शन, की त्याला आपण फर्स्ट ऑर्डर रिएक्शन पण म्हणतो. आता ह्याला आपण युनिमोलेक्युलर म्हणण्यापेक्षा फर्स्ट ऑर्डर म्हणणं कसं बरोबर आहे हे आपण जेव्हा केमिकल कायनेटिक्स लर्न करू ना तेव्हा तुला कळेल. आणि मग तेव्हा मी परत तुला इथे येऊन सांगेन की हे कसं आपल्याला फर्स्ट ऑर्डर म्हणणं बरोबर आहे. आता ह्याच्यासाठी एक्झाम्पल आहे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. आता हा जो ग्रुप आहे ना हा टर्शरी ब्युटाइल आहे. हा जो कार्बन आहे तो टर्शरी कार्बन आहे ज्याला Br लागलाय, आणि 4 कार्बन आहेत म्हणून टर्शरी ब्युटाइल असं आपण म्हणतो. तू जेव्हा आता हे सगळे 8 तुला अल्काइल ग्रुप दिले त्याचे रिएक्शन्स लिहिशील ना तेव्हा तुला लक्षात येईल हे टर्शरी ब्युटाइल ग्रुप आहे. ह्याच्यावर जेव्हा OH मायनस अटॅक करतो तेव्हा आपल्याला टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल मिळतो. मग काय सरकत Br जाऊन OH लागणार, बाकी काही नाही, आणि Br विल लीव्ह द सबस्ट्रेट. ही अगदी सिंपल रिएक्शन जी आपल्याला फायनल रिएक्शन आपण लिहितो ती. पण ही रिएक्शन अशीच होते का? मग अशी कसं अनस्टेबल इंटरमिडिएट झालं होतं पण 1 स्टेप रिएक्शन होती. पण आता इथे 2 स्टेप रिएक्शन आहे. 2 स्टेप रिएक्शन मध्ये कुठल्या कुठल्या 2 स्टेप आहेत? तर पहिली स्टेप आहे जी स्लो स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन, आणि जी दुसरी स्टेप आहे ती फास्ट स्टेप आहे अटॅक ऑफ द न्यूक्लियोफाइल. आता आपण एक एक व्यवस्थित त्या स्टेप बघूया. आता जर आपण ह्या रिएक्शनचा एक्सपेरिमेंटेशन करून जर रेट आपण बघितला तर रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. OH मायनस आयनच्या कॉन्सन्ट्रेशनचा म्हणजे रिएजंटच्या कॉन्सन्ट्रेशनचा काहीही परिणाम रेटवर होत नाही. तू OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन कमी केलं, जास्त केलं, काहीही केलं, डबल केलं, ट्रिपल केलं, हाफ केलं तरी रिएक्शनच्या रेटवर त्याचा परिणाम होत नाही. असं का होतं? कारण ज्या 2 स्टेप आहेत ज्या 2 स्टेप आहेत त्या 2 स्टेप मधली जी पहिली स्टेप आहे ती स्लो स्टेप आहे आणि ती रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे. जी नेहमी मेकॅनिझम मध्ये स्लो स्टेप असते ना ती रेट डिटरमाइनिंग स्टेप असते, ज्याच्यामध्ये त्या रेट डिटरमाइनिंग स्टेप मध्ये जे सबस्टन्स इन्व्हॉल्व असतात त्यांच्याच कॉन्सन्ट्रेशन चेंजचा फक्त रेट वरती परिणाम होतो. आता तुला एक स्टेप सांगितल्यावर कळेल ते असं का होतं ते. तर ती जी स्लो स्टेप असते तिला रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणतात. रेट डिटरमाइनिंग स्टेप मध्ये जे सबस्टन्स इन्व्हॉल्व असतात तेच फक्त रेटला इन्फ्लुएन्स करतात, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी किंवा जास्त केलं तरच रेट चेंज होतो. बाकीचे सबस्टन्स आहेत त्याचा रेटशी काही संबंध नाही. येतं लक्षात? आता ही स्टेप 1 आहे ही पहिली आहे ती स्लो स्टेप आहे which is called RDS. RDS म्हणजे रेट डिटरमाइनिंग स्टेप. ऑलवेज स्लो स्टेप इज रेट डिटरमाइनिंग स्टेप. आता ही स्टेप कशी आहे तर CH3 राईस CBr म्हणजे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड याच्यामध्ये कार्बन आणि ब्रोमीन मधला बॉन्ड ब्रेक होतो. म्हणजे हा जो आहे ना कार्बन आणि ब्रोमीन याच्यामध्ये हेटेरोलिटिक फिशन होतं. हेटेरोलिटिक फिशन म्हणजेच या कार्बन मधल्या कार्बन आणि ब्रोमीन मध्ये असिमेट्रिक ब्रेकिंग ऑफ बॉन्ड होतं. आणि ऍज Br इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह इट टेक्स अवे दॅट इलेक्ट्रॉन पेअर. म्हणजे कार्बन ब्रोमीनची जी बॉन्ड पेअर असते ना तो Br स्वतःकडे घेतो कारण त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे आणि कार्बनच्याकडे एक इलेक्ट्रॉन कमी पडल्यामुळे कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज येतो.
तर कार्बनचा स्वतःचा जो इलेक्ट्रॉन असतो ना तो पण बीआरच घेऊन जातो आणि बीआर वरती निगेटिव्ह चार्ज येतो. अँड बीआर लिव्ह द सिस्टीम. पहिल्या स्टेपला बीआर लिव्ह करून टाकतो सिस्टीम. आणि या कार्बनला आता फक्त हा हे कार्बन कार्बोकॅटायन इंटरमिजिएट प्लेनार स्ट्रक्चर फॉर्म होतं आणि इथे पॉझिटिव्ह चार्ज येतो. ही झाली पहिली स्टेप. कार्बोकॅटायन म्हणजे काय, तर कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज, ज्याला आपण कार्बोनियम आयन पण म्हणतो. सो हा कार्बोकॅटायन फॉर्म होतो. कार्बन ब्रोमिनचा बॉन्ड ब्रेक झाला. पण आता ही जी स्लो स्टेप आहे, रेडमॅनिक स्टेप आहे, याच्यामध्ये पुढे OH मायनस दिसतंय का तुला? नाही. म्हणून OH मायनस आयनच्या कॉन्सन्ट्रेशनचा काहीही परिणाम याच्या रेटवर होत नाही, बिकॉज OH मायनस आयन इज नॉट इन्व्हॉल्व्ड इन द रेडमॅनिक स्टेप. आता हे झालं कार्बोकॅटायन इंटरमिजिएट. सेकंड स्टेप विच इज द फास्ट स्टेप. याच्यामध्ये काय होतं, OH मायनस अटॅक, OH मायनस आयन कॅन अटॅक द कार्बोकॅटायन. आता इथे दोन्ही बाजूने तो अटॅक करतो. जरी इथे बल्की ग्रुप असले मिथाइल मिथाइल, तरी प्लेनार सिस्टीम असल्यामुळे, प्लेनार स्ट्रक्चर असल्यामुळे फ्रंट साइड आणि बॅक साइड दोन्हीकडनं अटॅक पॉसिबल आहे. शिवाय इथे कुठलं न्यूक्लिओफाइल पण नाहीये जे या OH मायनसला अपोज करेल, येऊ नकोस म्हणेल, असं न्यूक्लिओफाइल पण नाहीये. त्यामुळे फ्रंट साइड बॅक साइड अटॅक बोथ आर पॉसिबल, विच इज अ फास्ट रिएक्शन अँड इट विल गिव्ह यू टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल. येते लक्षात? हो. आता जर C इज कायरल, हा जो कायरल कार्बोकॅटायनचा कार्बन आहे तो कायरल असेल आणि सबस्टन्स जो ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल, तर आपल्याला कसं प्रॉडक्ट मिळेल ते बघूया. आता पहिली स्टेप कुठली आहे? पहिली स्टेप मध्ये इथे C1 C2 C3 असेल. ऍक्च्युअली मी C1 C2 बदलणार होते, पण ते त्या दिवशी मुलांना शिकवताना दुसरे पण बदलत राहील. बरं, हा C1 आहे. हा C1 आहे, हा C2 आहे आणि हा C3 आहे. बरं, हे उठणी आता तसं इमॅजिन करा. इथे C1 इथे C2 इथे C3 खाली दाखवलंय तसं. हो. आणि त्याचा कार्बोकॅटायन फॉर्म झाल्यावर पण आपल्या इथे हा X ने लीव्ह केलं ग्रुप कार्बोकॅटायन फॉर्म करण्यासाठी. सो इथे C1 C2 C3 आपल्याला मिळाला असं प्लेनार स्ट्रक्चर वाला. आता इथे दोन पॉसिबिलिटी आहेत, एक तर फ्रंट साइड अटॅक पॉसिबल आहे आणि एक तर बॅक साइड अटॅक पॉसिबल आहे. सो हा फ्रंट साइड अटॅक झाला तर आपल्याला OH राईट साइडला मिळेल. येते लक्षात? फ्रंट साइड अटॅक नंतरचं प्रॉडक्ट लिहिलंय बघ. आणि जर अटॅक बॅक साइडने झाला तर आपल्याला खाली जे प्रॉडक्ट मिळत आहे ते प्रॉडक्ट मिळेल. हा, ओके. म्हणजे जर फ्रंट साइड अटॅक झाला तर आपल्याला रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन मिळेल आणि जर बॅक साइड अटॅक झाला तर आपल्याला इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन मिळेल. हा एक बॅक साइड अटॅक. ह्याचे पण 50% चान्सेस, बॅक साइड अटॅकचे आणि फ्रंट साइड अटॅकचे पण 50% चान्सेस आहेत. तर दोन्हीकडनं अटॅक पॉसिबल आहे. ओके. आणि मग असं आपल्याला 50% इन्व्हर्जन आणि 50% रिटेन्शन वाला जर प्रॉडक्ट मिळालं तर ते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असेल, कारण ते रेसिमिक मिक्सचर फॉर्म करेल. आपल्याला माहिती आहे रेसिमिक मिक्सचर इज इक्विमोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ डेक्स्ट्रो अँड लिव्हो रोटेटरी फॉर्म. म्हणजे आता इथे जे आपल्याला हे असेल ऑप्टिकली ऍक्टिव्ह जे कंपाऊंड असेल त्याचं 50% रिटेन्शन होईल आणि 50% इन्व्हर्जन होईल. म्हणजे तुला जे इथे असं मी काढून दाखवलं आता, तर हा समजा हे आहे PPL आहे. आणि एका समजा डेक्स्ट्रो रोटेटरीने राईट साइडला त्याला 25 डिग्री हे केलं, रोटेट केलं 25 डिग्री मध्ये राईट डेक्स्ट्रोनी. तर लिव्हो काय करेल, त्याला लेफ्ट साइडला 25 डिग्री रोटेट करेल. म्हणजे परत तो ओरिजिनल पोझिशनलाच येईल PPL. हे त्या लक्षात? डेक्स्ट्रोनी जर राईट साइडला 25 डिग्री रोटेट केलं तर सेम अमाऊंटचा लिव्हो आहे, त्यामुळे तो त्याला 25 डिग्री लेफ्टला रोटेट करेल. म्हणजे परत तो ओरिजिनल जागेवरच येईल. त्यामुळे ते रेसिमिक मिक्सचर आपल्याला ऑप्टिकली इनॅक्टिव्ह मिळेल. देअरफॉर रेसिमिक मिक्सचर इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. त्याला एक्सटर्नल कंपेन्सेशन म्हणतात. एकाचं रोटेशन
दुसऱ्याच्या रोटेशनने कम्पेन्सेट होतं. म्हणून ते रेसिमिक मिक्सचर नेहमी ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतं. जेवढं 25 राईटला गेला तेवढंच लेफ्टला आला, ओरिजिनलला आपल्याला ते त्याचं रोटेशन मिळेल, म्हणून ते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असेल. म्हणजे जर SN1 रिएक्शन होताना कायरल सबस्ट्रेट असेल तर आपल्याला रेसिमिक मिक्सचर मिळेल, अल्कोहोलचंच पण रेसिमिक मिक्सचर मिळेल. दॅट मीन्स द प्रॉडक्ट विल नॉट बी ऑप्टिकली ऍक्टिव्ह. येत्या लक्षात? पण हे आपल्याला कळणार कधी? तर फक्त ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्ट्रेट असेल तरच. आता एक्झाम्पल, हा एक कार्बन आहे, त्याला एक लागलाय मिथाइल, एक लागलाय एन प्रोपाइल, एक लागलाय इथाइल आणि हा बीआर. सगळे सबस्टन्स वेगवेगळे, सगळे जे लागले सबस्टिट्यूएंट ते वेगवेगळे आहेत, त्यामुळे हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, कायरल आहे, बरोबर. ह्याला OH मायनस ने अटॅक केल्यानंतर फर्स्ट स्टेप मध्ये काय होईल? OH नसणारच आहे. सो इथे फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला OH लिहिता, OH मायनस हा आपल्याला नकोच आहे फर्स्ट स्टेप. म्हणजे फक्त बीआर चा बॉन्ड ब्रेक होणार आणि कार्बोकॅटायन फॉर्म होणार. सो बीआर विल लीव द सिस्टीम इन द फर्स्ट स्टेप आणि कार्बोकॅटायन विल फॉर्म. आता हा जो कार्बोकॅटायन आहे तो कार्बोकॅटायन सेकंड स्टेप मध्ये बोर्ड काय चालत नाही. बरं, ठीक आहे. सो सेकंड स्टेप मध्ये काय? OH मायनस विल अटॅक फ्रॉम फ्रंट साइड एज वेल एज बॅक साइड, कारण ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे? प्लेनार स्ट्रक्चर आहे, बरोबर. सो फ्रंट साइड अटॅक केला तर आपल्याला रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन मिळेल, OH राईट साइडलाच मिळेल, आणि बॅक साइडने अटॅक केला तर आपल्याला OH लेफ्ट साइडला मिळेल आणि 50% इन्व्हर्जन मिळेल. पण 50% इन्व्हर्टेड रिटेन आपल्याला प्रॉडक्ट मिळाल्यामुळे टोटल प्रॉडक्ट विल बी ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. येत्या लक्षात? सो आपल्याला SN1 मध्ये जे प्रॉडक्ट मिळतं ते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतं. ही पहिली स्टेप. बीआर लीव करेल आणि मग हे फ्रंट साइड आणि बॅक साइडचे प्रॉडक्ट. सो हे झालं ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. आता इथे पण मगासारखी आपण हे बघू शकतो, एनर्जी प्रोफाइल डायग्राम. पण इथे दोन स्टेप असल्यामुळे दोन हंप आहेत. मगाशी एकच हंप होता, एकच ट्रान्झिशन स्टेट होती, बरोबर आहे, SN2 मध्ये. पण इथे प्रत्येक स्टेप साठी एक एक हंप. सो हे पहिलं रिएक्टंट म्हणजे आपलं टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल, त्याचं इंटरमिजिएट पहिल्या स्टेपचं. मग हे इथे आपल्याला कार्बोकॅटायन फॉर्म होतं, टर्शियरी ब्युटाइल कार्बोकॅटायन. मग त्याचं इंटरमिजिएट दुसऱ्या स्टेपचं आणि मग आपल्या इथे टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल. आता हा जो डेल्टा एच आहे ना, तो डेल्टा एच निगेटिव्ह आहे ह्या केसमध्ये आणि SN2च्या केसमध्ये पण. म्हणजे काय? एन्थाल्पी ऑफ द रिएक्शन इज निगेटिव्ह, एन्थाल्पी चेंज इज निगेटिव्ह. एन्थाल्पी चेंज म्हणजे काय? की प्रॉडक्टचं एन्थाल्पी मायनस रिएक्टंटची एन्थाल्पी. आता सगळे एन्थाल्पी वगैरे वर्ड आपल्याला थर्मोडायनामिक्स मध्ये लर्न करायचे. सो प्रॉडक्टची जी एन्थाल्पी आहे ती रिएक्टंटच्या एन्थाल्पीपेक्षा कमी आहे, त्यामुळे ही एक्झोथर्मिक रिएक्शन आहे, देअरफॉर डेल्टा एच इज निगेटिव्ह. पण इथे दोन हंप आपल्याला दिसले तर दोन स्टेप आहे. हे परीक्षेत विचारणार नाही, हे आपल्या तुला इन्फॉर्मेशन सांगितलं. सो SN1 मध्ये मेकॅनिझम मध्ये आपण बघितलं, टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड, OH मायनस चा अटॅक, आपल्याला टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल आणि बीआर विल लीव द सिस्टीम. त्याच्यामध्ये पहिली स्टेप जी आहे रिएक्शनचा रेट डिपेंड आहे CH3CBr वरती, म्हणजे फक्त सबस्ट्रेटच्या कॉन्सन्ट्रेशन वरती. आणि म्हणून आपण या रिएक्शनला म्हणतो सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमोलेक्युलर रिएक्शन किंवा SN1 रिएक्शन. आता याच्यामध्ये पहिली स्टेप इथे दाखवली ती बीआर लीव्ह द सिस्टीम, म्हणजे CBr बॉन्ड मधला ब्रेक होतो आणि कार्बोकॅटायन इंटरमिजिएट फॉर्म होतो. मग सेकंड स्टेप मध्ये कार्बोकॅटायन इंटरमिजिएटला OH मायनस अटॅक करतो आणि आपल्याला टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल मिळतो. सो हे सगळं जे मी तुला ओरली सांगितलंय ते सगळं इकडे दिलंय, रेसिमायझेशन वगैरे.
नंतर हे आत्तातलं सॉल्व्ह करून दाखवलं ना ते हे हा आणि मगाशी जे सॉल्व्ह करून दाखवलं ते हे SN2 ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड क्लोरोब्युटेन आणि हे आता सॉल्व्ह करून दाखवलं SN1. ओके, आता SN1 आणि SN2 मेकॅनिझम कधी होऊ शकतो ते कुठल्या कुठल्या फॅक्टरवर डिपेंड आहे ते फॅक्टर्स बघायचे. पहिला आहे नेचर ऑफ द सबस्ट्रेट. नेचर ऑफ द सबस्ट्रेट म्हणजे ज्याच्यावर रिएक्शन होतीये ते, म्हणजे जे आपण अल्काइल हॅलाइड घेतलंय त्याचं नेचर. तर आता SN2 रिएक्शन मध्ये ट्रान्झिशन स्टेट ऑफ SN2 मेकॅनिझम इज पेंटा कोऑर्डिनेट. पेंटा कोऑर्डिनेट म्हणजे 5 बॉन्ड आहेत कार्बनला, 2 असे 2 बॉन्ड अर्धे अर्धे आहेत, म्हणजे Br बरोबर अर्धा बॉन्ड, OH बरोबर अर्धा बॉन्ड. पण तरी 5 तिथे ग्रुप आहेत ना कार्बनच्या भोवती, सो दॅट इज क्राउडेड. क्राउडिंग होतं जास्त. ऍज अ रिझल्ट SN2 मेकॅनिझम इज फेवर्ड इन प्रायमरी हॅलाइड्स अँड लीस्ट फेवर्ड इन टर्शरी हॅलाइड्स. म्हणून मगाशी तुला म्हटलं सांगताना की इथे हायड्रोजन 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 छोटे छोटे ॲटम आहेत, त्यामुळे बॅकसाइड अटॅक पॉसिबल आहे आणि त्या इंटरमिजिएट मध्ये 5 मावू शकतायत. पण जर तिथे CH3, C2H5 किंवा C3H7 असे बल्कियर ग्रुप आले तर तिथे ओव्हरक्राउडिंग होईल. मग ओव्हरक्राउडिंग झालं तर Br नाही त्या OH मायनसला पुढून येऊन देणार आणि हे बल्की ग्रुप नाही त्याला मागून येऊन देणार. शिवाय पेंटा कोऑर्डिनेट सिस्टीम पॉसिबल होणार नाही तिकडे, कारण ऑलरेडी तिकडे बल्की ग्रुप आहे. त्यामुळे SN2 मेकॅनिझम अशा बल्की ग्रुप असलेल्या सबस्ट्रेट मध्ये पॉसिबल नाही. So if the substrate is having bulkier group, then SN2 reaction or mechanism is not possible in that. येतं लक्षात? पण bulky group can easily undergo SN1 mechanism. कारण का SN1 mechanism is most favored in tertiary halides and least favored in primary halides. कारण इथे planar carbocation form होतोय. आपण इकडे बघितलं प्लेनर कार्बोकॅटायन. त्यामुळे जरी इथे बल्की ग्रुप असले तरी इथे OH मायनसला फ्रंट साइड ने बॅक साइड अटॅक करायला भरपूर जागा आहे. त्यामुळे इकडे इझिली हे होऊ शकतंय. पण अशी सिस्टीम इकडे नाहीये SN2 मध्ये. प्लेनर कार्बोकॅटायन नाहीये, त्यामुळे इथे बल्की ग्रुप असतील तर ही रिएक्शन पॉसिबल नाही. सो बल्की ग्रुप असतील तर SN1 मेकॅनिझम आणि छोटे छोटे ग्रुप असतील तर SN2 मेकॅनिझम. म्हणून प्रायमरी अल्काइल हॅलाइड विल फॉलो SN2 मेकॅनिझम अँड टर्शरी अल्काइल हॅलाइड विल फॉलो SN1 मेकॅनिझम. हे झालं आपलं नेचर ऑफ द सबस्ट्रेट, म्हणजे अल्काइल हॅलाइडचं नेचर. आता इथे जर आहे आपण बघितलं, इथे एक छान डायग्राम दिलाय. आपल्याला काय माहितीये SN2 मध्ये पेंटा कोऑर्डिनेट सिस्टीम बनते आणि SN1 मध्ये कार्बोकॅटायन इंटरमिजिएट बनतं. इथे जर बघितलं तर ही पेंटा कोऑर्डिनेट सिस्टीम दिली. पेंटा कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये काय कार्बन आणि फ्रंट साइडला एक न्यूक्लिओफाइल जे ओरिजिनली आहे आणि बॅक साइडला एक न्यूक्लिओफाइल जे इनकमिंग आहे, नव्याने येते. अशी पेंटा कोऑर्डिनेट सिस्टीम आहे आणि हे जे 3 आहेत ते ओरिजिनल आहेत. आता इथे हायड्रोजन 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 छोटे छोटेच आहेत, त्यामुळे इथे पॉसिबल आहे अटॅक करणं, बॅकसाइड अटॅक पहिल्या ह्याच्यामध्ये. आता इथे एक मिथाइल ग्रुप वाढला, म्हणजे थोडीशी गर्दी झाली. त्यामुळे अशा प्रकारच्या म्हणजे मिथाइल हॅलाइड मध्ये सर्वात इझिली SN2 होईल. आता हे CH3 CH2X म्हणजे प्रायमरी अल्काइल हॅलाइड आहे, त्याच्यामध्ये पण होईल कारण का एकच बल्की ग्रुप आहे. आता इथे हे सेकंडरी अल्काइल हॅलाइड आहे, कारण कार्बन 2 कार्बनला अटॅच आहे, म्हणजे सेकंडरी कार्बन झाला. त्यामुळे सेकंडरी अल्काइल हॅलाइड मध्ये अजून एक बल्की ग्रुप आल्यामुळे SN2 चे चान्सेस अजून कमी झाले. आता हा टर्शरी कार्बन आहे, कारण का हा 3 कार्बनला अटॅच आहे, त्यामुळे टर्शरी अल्काइल हॅलाइड आहे. मग टर्शरी अल्काइल हॅलाइड मध्ये 3 ग्रुप आल्यामुळे अजून बल्कीनेस वाढला. त्यामुळे न्यूक्लिओफाइलला मागून यायला पण चान्स नाही, पुढून यायला हे येऊन देत नाही. त्यामुळे इथे सर्वात लीस्ट चान्सेस ऑफ अंडरगोइंग SN2 मेकॅनिझम आहे. कारण का बल्की ग्रुप आहे, क्राउडिंग आहे, हॅलाइड याला पुढून येत नाही, बल्की ग्रुप याला मागून येऊन देत नाही. न्यूक्लिओफाइल करणार कसा बॉन्ड फॉर्म.
त्यामुळे दॅट विल नॉट प्रिफर टू अंडरगो SN2 मेकॅनिझम वेअर बल्कियर ग्रुप्स आर प्रेझेंट. म्हणून मिथाइल मध्ये SN2 चे चान्सेस सर्वात जास्त, मग प्रायमरी मध्ये, मग सेकंडरी मध्ये, मग टर्शियरी. येत्या लक्षात. आता SN1 मेकॅनिझम मध्ये काय होतं, कार्बोकॅटायन फॉर्म होतो. कुठल्याही रिएक्शन मध्ये त्या रिएक्शनचं जे प्रॉडक्ट आहे ते जर स्टेबल असेल तर ती रिएक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. हे नेहमी लक्षात ठेव. म्हणजे आता एखाद्या ऍसिडनी H+ द्यावा की न द्यावा, किंवा एखादा ऍसिड H+ देईल की नाही देईल, किती प्रमाणात देईल, त्याची स्ट्रेंथ काय असेल, दॅट डिपेंड अपॉन ते जे H+ देऊन जे तो प्रॉडक्ट फॉर्म करतोय ते किती स्टेबल असेल त्याच्यावर आहे. समजा एखाद्या ऍसिडनी H+ दिला आणि जे प्रॉडक्ट फॉर्म झालं ते स्टेबलच नाहीये, तर तो H+ कशाला देईल, कारण एव्हरी एंटिटी इन द वर्ल्ड गोज टुवर्ड्स स्टॅबिलिटी. आपण पण सगळं स्टेबिलिटीसाठीच करतो की नाही. आता प्रत्येकाची स्टेबल होण्याची, स्टेबिलिटीची कन्सेप्ट वेगळी असते. कोणाला भरपूर पैसा म्हणजे स्टॅबिलिटी वाटते, कोणाला प्रसिद्धी म्हणजे स्टॅबिलिटी वाटते, कोणाला वाटते ठीक आहे की नाव झालं आपलं, थोडेसे पैसे मिळाले तर आपल्याला स्टॅबिलिटी आहे. सो प्रत्येकाची स्टॅबिलिटीची हे कल्पना वेगळी आहे. इथे केमिस्ट्रीत कोणाला स्टॅबिलिटी म्हणजे काय, तर लेस एनर्जी इज स्टॅबिलिटी. मग या कार्बोकॅटायन कसा बरं स्टेबल होईल, जो फॉर्म होईल तो. आता कार्बोकॅटायनवर आहे पॉझिटिव्ह चार्ज. मग हा पॉझिटिव्ह चार्ज मिनिमाइज करणारे जर फॅक्टर्स त्याच्या आजूबाजूला असतील किंवा ग्रुप त्याच्या आजूबाजूला असतील तर तो जास्त स्टेबल होईल. आणि असा कार्बोकॅटायन जास्त स्टेबल असेल तर तो कार्बोकॅटायन ज्या रिएक्शन मध्ये होतोय ती रिएक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे SN1 मेकॅनिझम कधी पॉसिबल होईल, जेव्हा कार्बोकॅटायन फॉर्म इन दिस रिएक्शन विल बी स्टेबल. कार्बोकॅटायन स्टेबल कधी असेल, जर त्या कार्बोकॅटायनचे पॉझिटिव्ह चार्ज मिनिमाइज करणारे ग्रुप त्याच्या आजूबाजूला असतील तर. बरोबर आहे. मग आता हा जो पहिला कार्बोकॅटायन आहे मिथाइल कार्बोकॅटायन, ह्याच्या बाजूला सगळे हायड्रोजन असेल. हायड्रोजन काही करत नाहीत, मिनिमाइज करत नाहीत, मॅक्सिमाइज करत नाहीत, काहीच करत नाही. नंतरचा जो आहे त्याच्या ह्या कार्बोकॅटायनला एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे, म्हणजे हा प्रायमरी कार्बोकॅटायन. आता मिथाइल ग्रुप आपल्याला माहितीये त्याचा निगेटिव्ह पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहे मिथाइल ग्रुपचा. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय, इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. सो हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो कार्बोकॅटायनला, म्हणजे निगेटिव्ह चार्ज डोनेट करतो, म्हणजेच त्याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज कमी करायला मदत करतो. म्हणजे हा कार्बोकॅटायन याच्यापेक्षा जास्त स्टेबल आहे. सो मिथाइल पेक्षा प्रायमरी अल्काइल हलाइडचे SN1 चे चान्सेस जास्त आहेत, मिथाइल मध्ये नाहीच चान्सेस. आणि इथे हायपर कॉन्जुगेशन पण होतं. मी तुला म्हटलं होतं 11वीत जेव्हा आपण हायपर कॉन्जुगेशन शिकलो होतो तेव्हा की आपल्याला हे सगळे SN1 SN2 मध्ये बघायचंय, कार्बोकॅटायनच्या स्टेबिलिटीत बघायचंय. कार्बोकॅटायन हा हायपर कॉन्जुगेशन मुळे पण स्टेबल होतो. पण हायपर कॉन्जुगेशन कधी पॉसिबल असतं, अल्फा हायड्रोजन मुळे. अल्फा हायड्रोजन म्हणजे काय, अल्फा कार्बनला लागलेले हायड्रोजन. अल्फा कार्बन म्हणजे काय, कार्बोकॅटायनच्या बाजूचा कार्बन. हा कार्बोकॅटायन, त्याच्या बाजूचा कार्बन हा अल्फा कार्बन, हे अल्फा हायड्रोजन. सो अल्फा कार्बन आणि अल्फा हायड्रोजन मधला जो सिग्मा बॉन्ड आहे त्यात तो सिग्मा बॉन्ड आणि हा कार्बोकॅटायन जे अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल आहे, कारण कार्बोकॅटायन हाय स्पीड हायब्रिडाइज आपल्याला माहितीये, त्यातलं अनहायब्रिडाइज जे p ऑर्बिटल आहे त्याच्यामध्ये हा कार्बन हायड्रोजनच्या सिग्मा बॉन्डच्या इलेक्ट्रॉनचं डिलोकेशन होतं, डिलोकलाइज होतं ते इलेक्ट्रॉन. कधीही सिग्मा बॉन्डचं इलेक्ट्रॉन डिलोकलाइज होत नाही जनरली, हे सगळं डिलोकलायझेशन होतं ते पाय बॉन्डच्या इलेक्ट्रॉन मध्ये होतं. पण हायपर कॉन्जुगेशन ज्याला आपण नो बॉन्ड रेझोनन्स असं पण म्हणतो, हे एकच अशी गोष्ट आहे की जे सिग्मा बॉन्डच्या इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन होतं. आणि का तर इकडे p ऑर्बिटल जे आहे या कार्बोकॅटायन वरती ते p ऑर्बिटल हे एम्प्टी आहे आणि असे 3 हायड्रोजन इकडे आहेत, त्यामुळे 3 हायपर कॉन्जुगेशनचे चान्सेस आहेत. त्यामुळे हायपर कॉन्जुगेशन मुळे पण हा कार्बोकॅटायन स्टेबल होतो. त्यामुळे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ मिथाइल ग्रुप ऍज वेल एज हायपर कॉन्जुगेशन, त्यामुळे हा स्टेबल आहे. बरं, पुढे गेल्यावर हा सेकंडरी कार्बन आहे. सेकंडरी कार्बन म्हणजे 2 मिथाइल ग्रुप, त्यामुळे 2 मिथाइल ग्रुपचं पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट
टोटल 6 अल्फा हायड्रोजनचं हायपर कॉन्जुगेशन, त्यामुळे हा अजूनच स्टेबल होतो. त्यामुळे ह्या प्रकारच्या सबस्ट्रेट मध्ये SN1 मेकॅनिझम व्हायचे चान्सेस अजून वाढतात. कारण का, तर कार्बोकॅटायन जो फॉर्म होतो तो स्टेबल आहे. आता पुढे अजून गेला की हा टर्शरी कार्बोकॅटायन, ज्याला 3 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत. हा कार्बन टर्शरी आहे कारण त्याला 3 कार्बन अटॅच आहेत. ह्याच्यामध्ये 3 मिथाइल ग्रुपचा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, टोटल 3 3 9 हायड्रो अल्फा हायड्रोजनचं हायपर कॉन्जुगेशन. सो दिस इज हायली स्टेबल. सर्वात जो कोण मोस्ट स्टेबल असेल तो टर्शरी ब्युटाइल कार्बोकॅटायन, आणि त्यामुळे टर्शरी ब्युटाइल अल्काइल हॅलाइड मध्ये SN1 व्हायचे चान्सेस सर्वात जास्त. येत्या लक्षात? त्यामुळे मिथाइल मध्ये लिस्ट चान्सेस, मग प्रायमरी मध्ये थोडे जास्त चान्सेस, सेकंडरी मध्ये अजून थोडे जास्त चान्सेस, आणि टर्शरी मध्ये सर्वात जास्त चान्सेस. सो मिथाइल, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अशी त्याची ऑर्डर आहे. आता इथेच आपण बघितलं, पहिल्यांदा एरो दाखवले बघ, क्राउडिंग अँड डिस्टॅबिलायझेशन इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट, आणि त्यामुळे SN2 चे चान्सेस पण कमी होतात. इकडे मिथाइल मध्ये सर्वात जास्त चान्सेस आहेत, प्रायमरी मध्ये अजून कमी, सेकंडरी मध्ये अजून कमी, टर्शरी मध्ये अजून कमी SN2 चे चान्सेस. कारण डिस्टॅबिलायझेशन आणि क्राउडिंग इकडे इन्क्रीज होतं. पण इथे स्टेरिक इफेक्ट, स्टॅबिलायझेशन बाय पॉझिटिव्ह अँड हायपर कॉन्जुगेशन ऑफ अल्फा हायड्रोजन increases from left to right, which is in favor of formation of carbocation or stabilization of carbocation. त्यामुळे SN1 चे चान्सेस मिथाइल टू प्रायमरी, प्रायमरी टू सेकंडरी, सेकंडरी टू टर्शरी इन्क्रीज होत जातात. येतं लक्षात? आणि इथे SN2 चे चान्सेस मिथाइल टू प्रायमरी, प्रायमरी टू सेकंडरी, सेकंडरी टू टर्शरी डिक्रीज होत जातात किंवा उलटे इन्क्रीज होत जातात. कळलं? सो हे झालं नेचर ऑफ द सबस्ट्रेट. येत्या लक्षात? आता हे पण तसं दाखवलं इथं, मिथाइल टू प्रायमरी टू सेकंडरी टू टर्शरी SN1 चे इन्क्रीज होत जातात आणि SN2 चे कमी कमी होतात, असे इन्क्रीज होत जातात लेफ्ट साइड. हा, हे सगळं वर्ड टू वर्ड वाच, मी तुला समजावून सांगितलंय सगळं. ओके, आता इथे आपण एक ह्याच्यावरच बेस्ड एक एक्झाम्पल घेऊ. Primary allylic and primary benzylic halides show higher reactivity by SN1 mechanism than other primary alkyl halides. आता इथेच आपण बघितलंय प्रायमरी अल्काइल हॅलाइड, तर त्याची SN1 ची जी SN1 व्हायचे चान्सेस आहेत ते सर्वात कमी आहेत. सेकंडरी आणि टर्शरी मध्ये जास्त आहेत. प्रायमरीचे SN1 चे चान्सेस नाहीयेत. पण ऑन द अदर हँड अलायलिक आणि बेन्झायलिक जे हॅलाइड आहेत ते SN1 मेकॅनिझम फॉलो करतात. अलायलिक म्हणजे काय, तर ज्या कार्बनला हा ओरिजिनल हॅलाइड असलेला कार्बन, म्हणजे हे ओरिजिनल अल्काइल हॅलाइड, हा जो कार्बन आहे तो विच इज फर्दर अटॅच टू डबल बॉन्डेड कार्बन, अलायलिक म्हणतात. आणि बेन्झायलिक म्हणजे ज्या कार्बनला हॅलाइड लागलाय दॅट इज फर्दर अटॅच टू बेन्झीन रिंग, त्याला म्हणतात बेन्झायलिक कार्बन. आता हा ओरिजिनल हॅलाइड, ह्याच्यावरचा क्लोरीन गेला की असा कार्बोकॅटायन फॉर्म होतो. हा कार्बोकॅटायन इज इन कॉन्जुगेशन विथ डबल बॉन्ड. कॉन्जुगेशन म्हणजे काय, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, कार्बोकॅटायन, त्याला म्हणतात कॉन्जुगेटेड सिस्टीम. त्यामुळे इथे रेझोनन्सनी हे स्टेबल आहे. रेझोनन्सनी कार्बोकॅटायन स्टेबल असल्यामुळे जिथे स्टेबिलिटी ते होणार. मग इथे रेझोनन्सनी कार्बोकॅटायन स्टेबल होत असल्यामुळे इथे कार्बोकॅटायन फॉर्म होतो, दो इट इज प्रायमरी. हे प्रायमरी असून सुद्धा, कारण का, तर ह्याच्यावरनं जो क्लोरीन ब्रेक झाल्यानंतर कार्बोकॅटायन फॉर्म होतो तो स्टेबल होतो. म्हणून अलायलिक हॅलाइड दो इट इज प्रायमरी, म्हणजे प्रायमरी अलायलिक हॅलाइड, सेकंडरी टर्शरी पण असतात, पण प्रायमरी एस्पेशली अलायलिक हॅलाइड will undergo SN1 mechanism because the carbocation formed in this step is stable due to resonance. आणि आता बेन्झायलिक मध्ये हे प्रायमरी बेन्झायलिक हॅलाइड, सेकंडरी टर्शरीचं म्हणत नाही होता, पण प्रायमरीचं म्हणतो. तर प्रायमरी बेन्झायलिक हॅलाइड मध्ये काय होतं, हा क्लोरीनचा बॉन्ड ब्रेक झाल्यावर हा कार्बोकॅटायन फॉर्म होतो, आणि कार्बोकॅटायन इज इन कॉन्जुगेशन विथ बेन्झीन रिंग. बेन्झीन रिंग मध्ये अल्टरनेट सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, असं भरपूर हे स्टॅबिलायझेशनला चान्सेस आहेत. त्यामुळे इकडे याची
चार मोर रेझोनेटिंग स्ट्रक्चर फॉर्म होतात. जितकी मोर रेझोनेटिंग स्ट्रक्चर तितकी मोर स्टॅबिलिटी, जितकी मोर स्टॅबिलिटी तितकं ते त्या प्रकारचं आयन किंवा कंपाऊंड बनायचे चान्सेस जास्त. आणि म्हणून बेन्झाइलिक कार्बोकॅटायन इज स्टेबल ड्यू टू रेझोनन्स अँड देअरफॉर बेन्झाइल कार्बोकॅटायन फॉर्म होतो. म्हणजेच कुठला मेकॅनिझम फॉलो होतो तर SN1 मेकॅनिझम. सो दो primary alkyl allylic and primary benzylic halides are primary halides, they will follow SN1 mechanism, but other primary alkyl halides do not. इथं लक्षात. हो. हे झालं आता नेचर ऑफ द सबस्टेट. आता न्यूक्लिओफिलिसिटी ऑफ द रिएजंट. न्यूक्लिओफिलिसिटी म्हणजे जो इनकमिंग न्यूक्लिओफाइल आहे त्याची स्ट्रेंथ काय आहे, तो वीक आहे का स्ट्रॉंग आहे. तर आता आपण जर SN2 रिएक्शन बघितली तर SN2 रिएक्शन मध्ये आपल्याला माहितीये की ह्या रेशोमध्ये पेंटाकोऑर्डिनेट सिस्टीम फॉर्म होते. ह्या OH मायनस ला या Br ला हकलवायचं आहे लिटरली. तर तो जो इनकमिंग न्यूक्लिओफाइल आहे तो तेवढ्याच ताकदीचा पाहिजे ना, त्याची स्ट्रेंथ जेवढीच पाहिजे तेवढीच पाहिजे, Br पेक्षा जास्त पाहिजे. तर तो Br ला हकलवेल. आता Br जाईल का निघून. Br म्हणजे मला माहित जायचं निघून याच्यापासून, तू कोण येणार. हा जर तेवढाच फायटर असेल तर याला हकलवेल ना. So OH minus if it is or the incoming nucleophile if it is stronger than the original nucleophile then only SN2 mechanism is followed किंवा फेवर्ड असं आपण म्हणू शकतो. पण हे जे इनकमिंग न्यूक्लिओफाइल आहे त्याची स्ट्रेंथ Br पेक्षा जास्त नसेल तर Br काय जायचं नाव घेणार नाही आणि OH मायनस काय बॉन्ड फॉर्म करू शकतात. So SN2 mechanism साठी strength of the nucleophile that is nucleophilicity matters a lot. पण मग SN1 साठी संबंधच नाही. SN1 मध्ये काय होतं, पहिल्याच स्टेपला Br ऑर्डर नको बाबा मला तुम्ही चाललो आणि Br लीव्ह करतो त्या सबस्ट्रेटला. आणि मग सबस्ट्रेट मध्ये काय स्ट्रक्चर त्याचं प्लेनार स्ट्रक्चर असतं. मग कुठल्याही न्यूक्लिओफिलिसिटीचा काही स्ट्रेंथचा जरी तिथे न्यूक्लिओफाइल आला तरी ह्याला काहीच प्रॉब्लेम नसतो टर्शियरी ब्युटाइल कार्बोकॅटायनला. तो सरळ बॉन्ड फॉर्म करतो. म्हणजे तिथे त्या न्यूक्लिओफाइलच्या स्ट्रेंथचा काही संबंध नाही. म्हणून आपण म्हणतो ना न्यूक्लिओफाइल ची स्ट्रेंथ दॅट डज नॉट डिपेंड दॅट डज नॉट इन्फ्लुएन्स द रेट ऑफ द रिएक्शन SN1 रिएक्शन. सो SN1 रिएक्शन साठी काही फरक पडत नाही न्यूक्लिओफाइल स्ट्रॉंग आहे का वीक आहे. पण SN2 साठी मात्र स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल इज नेसेसरी. येतं लक्षात. आपण जसं पिरियडिक टेबल मध्ये लेफ्ट टू राईट जाऊ तसं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होत जाते. जशी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होत जाते तशी न्यूक्लिओफिलिसिटी डिक्रीज होत जाते. न्यूक्लिओफिलिसिटी म्हणजे न्यूक्लिओफाइलची स्ट्रेंथ आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. हेच जर आपण ग्रुप मध्ये बघितलं तर ग्रुप मध्ये डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस देअरफॉर न्यूक्लिओफिलिसिटी इन्क्रीजेस. आणि म्हणून फॉर एक्झाम्पल I- इज बेटर न्यूक्लिओफाइल दॅन क्लोराइड, कारण I- इज टू द डाऊन साइड दॅन क्लोरीन नंतर ब्रोमीन नंतर आयडीन आहे ना. सो आयडीन हा त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी क्लोरीन पेक्षा कमी असल्यामुळे दॅट इज बेटर न्यूक्लिओफाइल. So down the group nucleophilicity increases and from left to right nucleophilicity decreases. इथे लक्षात. आता एक पॉइंट राहिलाय तेवढा बघूया. सॉल्व्हंट पोलॅरिटी म्हणजे पोलार सॉल्व्हंट आहे का नॉन पोलार सॉल्व्हंट आहे त्याच्यावर डिपेंड असतो तो SN1 फॉलो करेल का SN2 फॉलो. SN1 mechanism proceeds via formation of a carbocation intermediate. म्हणजे आपण जे दुसरं बघितलं मेकॅनिझम ते a good ionizing solvent or polar solvent stabilizes the ions by solvation. Solvation म्हणजे काय होतं तर त्या आयन्सच्या भोवती वॉटर मॉलिक्यूल जमा होतात. That is called as solvation. वॉटर मॉलिक्यूल म्हणजे सॉल्व्हंट मॉलिक्यूल. Carbocation is relatively poor and solvation of anion is particularly important here. Anions are solvated by hydrogen bonding solvents, that is protic solvents. Thus SN1 reaction proceeds more rapidly in polar protic solvents than in aprotic solvents. कारण का आता इथे कार्बोकॅटायन फॉर्म होतो आणि जो आयन असतो anion असतो तो
हायड्रोजन बॉन्डिंगमुळे सॉल्वेट होतो, म्हणजे त्याच्या भोवती सगळे जे वॉटर मॉलिक्यूल असतात किंवा पोलार सॉल्व्हेंटचे जे मॉलिक्यूल असतात ते त्याला त्याच्या आजूबाजूला राहतात, त्याला म्हणतात सॉल्वेशन. पण हे जे पोलार का, इथे फरक का पडत नाही, कारण OH मायनस हा रेडिओडर्मॅनिक स्टेप मध्ये कुठे येतच नाही. उलट त्याला रेडिओडर्मॅनिक स्टेप पासून लांब ठेवण्यासाठी आपल्याला पोलार प्रोटिक सॉल्व्हेंट उपयोगी पडतात. पण SN2 मध्ये असं चालेल का? SN2 मध्ये एकच स्टेप आहे आणि तिथे OH मायनस सर्व मोठा आहे. अशा वेळेला जर तिथे पोलार सॉल्व्हेंट आला तर तो OH मायनस आयनला बांधून ठेवेल हायड्रोजन बॉन्डनी, मग रिएक्शन होणार कशी? बरोबर आहे. Therefore for SN2 mechanism polar solvent stabilizes the nucleophile by solvation and thus deactivates the nucleophile by stabilizing it, जे की नको आहे SN2 मध्ये. बरोबर आहे. Hence a protic solvent or solvents of low polarity will favor SN2 mechanism. इथे आपल्याला प्रोटिक सॉल्व्हेंट नको आहे. सो SN1 साठी प्रोटिक सॉल्व्हेंट, SN2 साठी आपल्याला अप्रोटिक किंवा लो पोलॅरिटीचा सॉल्व्हेंट पाहिजे. आता SN1 आणि SN2 मध्ये डिस्टिंग्विश पण येतं. आता हे तू वाचून ठेव सगळं, उद्या आपण याचं डिस्टिंग्विश घेऊ आणि मग पुढे जाऊ. चालेल, ठीक आहे. येत आहे लक्षात? हो. ओके, चलो बाय बाय. बाय, थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट.